चला ओळखूया दिशा आणि उपदिशा. दिशा ठरवण्यासाठी रोज घडणाऱ्या घटनांचा उपयोग केला जातो, जसे सूर्योदय आणि सूर्यास्त. ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा पूर्व दिशा मानली जाते, तर ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा पश्चिम दिशा म्हणून ओळखली जाते. पूर्व दिशेच्या अगदी समोर पश्चिम दिशा असते, तर पश्चिम दिशेच्या समोर पूर्व दिशा असते. ज्या वेळेला आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला जी दिशा येते ती दिशा असते दक्षिण. तर या दक्षिण दिशेच्या बरोबर समोर जी दिशा येते ती दिशा असते उत्तर. म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलात तर उजव्या हाताला दक्षिण आणि डाव्या हाताला उत्तर दिशा येते. या झाल्या चार मुख्य दिशा: पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. या मुख्य दिशांच्या दरम्यान ज्या दिशा येतात त्यांना उपदिशा असे म्हणतात. आता बघा, पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांच्या दरम्यान जी उपदिशा येते त्या उपदिशेचं नाव आहे आग्नेय. दक्षिण आणि पश्चिम या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान जी उपदिशा येते तिचं नाव आहे नैऋत्य. पश्चिम आणि उत्तर या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान जी उपदिशा येते तिचं नाव आहे वायव्य. तर उत्तर आणि पूर्व या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान जी उपदिशा येते तिचं नाव आहे ईशान्य. आता आपल्या समोर पश्चिम दिशा दिसते. वरच्या बाजूला पश्चिम दिशा आहे, तर या पश्चिम दिशेच्या समोर जी दिशा असते ती दिशा आहे पूर्व. ज्या वेळेला आपण पश्चिमेकडे तोंड करून उभे राहतो त्यावेळेला आपल्या उजव्या बाजूला जी दिशा असते ती दिशा आहे उत्तर. तर उत्तर दिशेच्या बरोबर समोर जी दिशा असते ती असते दक्षिण दिशा. पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिलात तर उजव्या बाजूला उत्तर आणि डाव्या बाजूला दक्षिण. पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलात तर उजव्या बाजूला दक्षिण आणि डाव्या बाजूला उत्तर दिशा असते. आपण जे शिकलोय त्यानुसार पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांच्या मध्ये जी दिशा असते ती असते आग्नेय. दक्षिण आणि पश्चिम या दोन दिशांच्या दरम्यान असते नैऋत्य. पश्चिम आणि उत्तर या दोन दिशांच्या दरम्यान असते वायव्य. तर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या दरम्यान जी उपदिशा असते ती असते ईशान्य. आ ने वाई हा शब्द आपण लक्षात ठेवला तर आ म्हणजे आग्नेय, ने म्हणजे नैऋत्य, वा म्हणजे वायव्य आणि ई म्हणजे ईशान्य असं लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जाईल. अर्थात हे घड्याळाच्या दिशेने जातं. घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्याच पद्धतीने आ ने वाई हा शब्द लक्षात ठेवा. फक्त पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांच्या दरम्यान आग्नेय ही दिशा असते. आता नकाशामध्ये ज्याप्रमाणे दिशा दाखवतात त्याप्रमाणे आपण अभ्यास करू. वरच्या बाजूला जी दिशा आपल्या समोर आहे ती दिशा आहे उत्तर आणि या उत्तर दिशेच्या समोर जी दिशा असते ती दिशा आहे दक्षिण. ज्या वेळेला आपण उत्तरेकडे तोंड करून उभे राहतो त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा असते, तर डाव्या हाताला पश्चिम दिशा असते. पूर्व या दिशेच्या समोर पश्चिम दिशा येते, तर उत्तर आणि दक्षिण या दिशा समोरासमोर असतात. आपण शिकलोय त्याप्रमाणे पूर्व आणि दक्षिण या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान आग्नेय दिशा असते. दक्षिण आणि पश्चिम याच्या दरम्यान नैऋत्य. पश्चिम आणि उत्तर याच्या दरम्यान वायव्य. तर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या दरम्यान ईशान्य ही उपदिशा येते. मगाशी सांगितल्याप्रमाणे आ ने वाई हा शब्द लक्षात ठेवा. पूर्व दक्षिण याच्यामध्ये आग्नेय, दक्षिण पश्चिम याच्यामध्ये नैऋत्य, पश्चिम उत्तर याच्यामध्ये वायव्य आणि उत्तर आणि पूर्व याच्यामध्ये ईशान्य.
आता आपल्या समोर जी दिशा आहे ती आहे दक्षिण. दक्षिण दिशा वरच्या बाजूला आहे, म्हणजे खालच्या बाजूला जी दिशा येईल ती आहे उत्तर. दक्षिणेकडे ज्या वेळेला आपण तोंड करून उभे राहतो त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला जी दिशा येते ती दिशा आहे पश्चिम. आणि या पश्चिम दिशेच्या बरोबर समोर जी दिशा असते ती दिशा आपल्याला सर्वांना माहीत आहे, पूर्व. दक्षिणेकडे तोंड केल्यावर उजव्या हाताला पश्चिम तर डाव्या हाताला पूर्व येते आणि दक्षिण दिशेच्या समोर उत्तर दिशा येते. पूर्व आणि दक्षिण याच्या दरम्यान आग्नेय, दक्षिण आणि पश्चिम याच्या दरम्यान नैऋत्य, पश्चिम आणि उत्तर याच्या दरम्यान वायव्य, तर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या दरम्यान येते ती दिशा ईशान्य.